सर्व देवी, लक्ष्मी, महालक्ष्मी, दुर्गा देवी, ज्या ज्या देवींचे अवतार आहेत त्या सर्व देवींना आणि आपल्या सर्व श्रोत्यांना जगदीश मूर्ती म्हटलेलं आहे. आज एवढ्या सणावाराच्या ह्याच्यात सुद्धा आपण इथं आलात याबद्दल आभारी आहे. आज नवरात्रामध्ये सगळ्यांच्या घरी सणवार आहे, पण तरी सुद्धा त्या वेळात वेळ काढून आपण आलात त्याच्याबद्दल गीता धर्म मंडळाचे आणि आपले मी आभार मानते की मला त्यांनी संधी दिली. आपल्या हिंदू धर्मामध्ये हा अतिशय महत्त्वाचा नवरात्राचा सण हा आपण मानला जातो. विशेषतः आजच्या काळामध्ये जे काही वातावरण बाहेर चाललेलं आहे तर त्या ह्याच्यामध्ये आपण आपले जे काही सण आहेत ते अगदी उत्साहानं आणि जास्तीत जास्त त्याचा जेवढा प्रसार करता येईल तेवढा करावा असं मला वाटतं. या नवरात्रामध्ये सरस्वती पूजन केलं जातं. नंतर हा नवरात्र म्हणजे हा स्त्रियांचा सण असं मानलं जातं. स्त्री शक्तीचा, स्त्रीच्या गुणांचा हा जागर केला जातो. या निमित्तानं आपले जे काही पूर्वज असतील किंवा आपल्या वेदकालीन स्त्रियांच्या पासून ज्या ज्या मोठ्या स्त्रिया होऊन गेल्या म्हणजे गुणानं आणि त्यांच्या कार्यानं, तर त्यांची आठवण आपण या नवरात्रामध्ये केली जाते. प्रत्येकाच्या घरोघरी हे नवरात्र पूजन म्हणजे देवीच्या शक्तीची उपासना केली जाते. तर हा होम हवन केलं जातं, जपजाप केलं जातं, नंतर श्री सूक्त घरोघरी म्हटलं जातं. तर असा हा अत्यंत उत्साहाचा आणि गुणांचा आणि स्त्रियांच्या कार्याचा हा गुणगौरव आहे असं मला हे नवरात्र म्हणजे मला असं वाटतं. तर हा नवरात्र म्हणजे ह्या स्त्रियांच्या गुणांचा हा केव्हापासून आरंभ झाला तर वेदकालापासून आहे. म्हणजे आत्ताच ह्या स्त्रीचा गौरव आहे किंवा असं नाही आहे, तर वेदकालापासून आहे. तर वेदकाळापासून आपली ही भारतीय संस्कृती आहे तर ही ऋषी परंपरा ही फार अगदी अनादी कालापासून ही ऋषी परंपरा अगदी ब्रिटिशांचं स्वातंत्र्य लढ्यापर्यंत ही ब्रिटिशांची म्हणजे ही वेदकालीन जी परंपरा आहे ती चालू होती. आणि तेव्हापासून हे अध्यात्म ज्ञान जे सगळ्यात श्रेष्ठ असं मानलं जातं तर ते ह्या ऋषी परंपरेतून आपल्यापर्यंत हे असं झिरपत असं आलेलं आहे. ह्या ऋषींच्या मध्ये केवळ फक्त पुरुषच होते असं नाही आहे, तर त्यावेळेला तिथं स्त्रियाही होत्या. आधुनिक विज्ञान ज्याला म्हणतात त्याचा शोधसुद्धा त्या आश्रमांमधून किंवा त्या गुरुकुलातून असा होत असायचा. विमानाचा शोध आहे, नंतर कृषी आहे, वैद्यक आहे, योग आहे. नंतर एक असा उल्लेख आहे की महाभारतामध्ये मनुचा पुत्र शर्याती आणि शर्यातीचा पुत्र अनर्थ आणि त्याचा एक मुलगा त्यानं समुद्राच्या तळाशी एक कुशस्थळी नावाची एक म्हणजे नगरी त्यानं पूर्ण बसवलेली होती. म्हणजे आता सुद्धा आपण द्वारका समुद्रामध्ये बुडवली म्हणतो, पण ती वर होती नंतर खाली गेलेली आपण बघतो. पण त्यावेळेला त्यांनी समुद्राच्या तळाशी ही वसवलेली होती. म्हणजे इतके आधुनिक शोध त्या काळापासून होते, म्हणजे आत्ताच आहे असं नाही आहे. तर विमानाचा शोधसुद्धा आपण बघतो, श्रीराम त्यावेळेला पुष्पक विमानातून आलेले आहेत. म्हणजे त्यावेळेला मोठे मोठे वानर सुद्धा त्या विमानातून त्या आलेल्या आहेत. म्हणजे आत्ताचा शोध आहे असं नाही आहे, तर त्यावेळापासून हा शोध आहे. नंतर पतंजली योग, हे पतंजलीचं सुद्धा शिक्षण म्हणजे हे योगाचं शिक्षण सुद्धा
त्या गुरुकुलातनं द्यायचं म्हणजे दिलं जात होतं. म्हणजे आताची जी आपण फिजिओथेरपी म्हणतो तर ती त्या काळापासून होती. विना औषध ते रोग त्यावेळेला बरे केले जात होते. तर अशा 14 विद्या आणि 64 कला ह्या गुरुकुलातून आपल्याला त्याच्यातून शिक्षण असं मिळत होतं. आणि त्यातून बाहेर पडलेले जे विद्यार्थी होते ते पूर्ण स्वावलंबी असे त्या ह्याच्यातून बाहेर पडत असत. नंतर त्यांना स्वयंशिस्त होती, नीतिधर्माचं आचरण होतं, आरोग्य, सुरक्षा, व्यवहार हे सगळं त्या गुरुकुलातून शिक्षण मिळत होतं. प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये ऋषी आणि ऋषीपत्नी ह्या सर्वांचे आश्रम तिथं होते. आणि ह्या गुरुकुलामध्ये ऋषीपत्नी सुद्धा ऋषींच्या बरोबरीनं त्यांना सहाय्य करत असत. विद्यार्थ्यांना जे ज्ञानदान दिलं जायचं तर ते ज्ञानदान विद्यार्थ्यांना देत असताना ह्या स्त्रियाही तिथं शिकत असत आणि त्याही विदुषी म्हणून बाहेर पडत असत. ऋषींची बुद्धी जी होती ती ईश समर्पित होती. म्हणजे काय की सगळ्या सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः हा जो भाव आहे तो भाव त्या ऋषींचा ऋषी पत्नींचा होता. तिथे जे जे विद्यार्थी शिक्षण घेत होते तो प्रत्येक विद्यार्थी हा स्वावलंबी तर व्हावाच पण विद्या विनय संपन्ने असा हा तो बाहेर पडणारा विद्यार्थी तिथून बाहेर पडत असेल. आणि त्यामुळं मनुष्य जीवनाचे सर्वांग विषयक शिक्षण ह्या गुरुकुलातून त्यावेळेला मिळत होतं. आणि हे गुरु जे होते ते स्वतः निसर्गाच्या सान्निध्यामध्ये राहून ह्या निर्गुण निराकार तत्वाचं हे शिक्षण त्यावेळेला ते शिक्षण म्हणण्यापेक्षा तपश्चर्या करून त्या ईश्वराला प्राप्त करायचे मार्ग त्यांनी त्यावेळेला शोधून काढलेले होते. तर ह्या ऋषींच्या सान्निध्यामध्ये राहणं म्हणजेच काय सत्संग होता. नराचा नारायण करण्याची बुद्धी ह्या ऋषींच्या मध्ये होती. ऋषी पत्नींच्या मध्ये सुद्धा त्यावेळेला होती. त्यावेळेचा समाज जो होता तो पुरुष प्रधान जरी असला तरी सुद्धा समाजामध्ये स्त्रीला आदराचं स्थान होतं. स्त्री ही तिथल्या गुरुकुलातल्या मुलांची माता म्हणून त्यावेळेला गणली जायची. म्हणजे तिथं निवासस्थान हल्ली जे म्हणतात की सगळी मुलं जी होती तर तिथं राहायची, तिथं काम करायची, त्यांच्या मदतीला लागायची आणि त्याच्याबरोबर त्यांचं शिक्षण पण तिथं घ्यायची. वेदातली सूक्त होती, नंतर मंत्रांचं शिक्षण तिथं दिलं जायचं. आणि ऋषीपत्नी ही ऋषींची सहधर्मचारिणी म्हणून तिला म्हटलं जायचं. तर ह्या सहधर्मचारिणीचं हे आदर्श जीवन त्या सगळ्या आश्रमामधून तिथं होतं. आणि कष्टाची त्यांना सवय होती म्हणण्यापेक्षा ते कष्ट ते आपण होऊन आवडीनं आणि आपल्या स्वेच्छेनं ते करत होते. आणि त्यांचं असं उज्ज्वल आणि असं तेजस्वी जीवन असं होतं. वेदातील स्त्रिया आपण बघतो की अनेक अगस्त्य आहे, लोपामुद्रा आहे, जमदग्नी, रेणुका, अत्री, अनसूया, गौतम, अहिल्या, पराशर, मत्स्यगंधा अशा अनेक आपण ह्या पती पत्नींच्या जोड्या जर आपण बघितल्या तर ह्या ऋषितुल्य ह्या सगळ्या स्त्रियाही अशा ऋषितुल्य अशा होत्या. पती आणि पत्नी हे दोन्ही मिळून ते दंपती असं त्यांना म्हटलं जायचं. म्हणजे काय आहे, जायाश्च पतिश्च दंपती, पती आणि पत्नी मिळून हे एकच बनत असेल. म्हणजे त्यांना वेगळं अस्तित्व नव्हतं. जे पती करेल तेच पत्नी पण करायची, पण ते आवडीनं करत होती. म्हणजे आफ्टर मॅरेज दे आर नॉट इंडिव्हिज्युअल्स असं म्हणलं जातं. म्हणजे इतकं त्यांचं ते एकत्र जीवन असं होतं. आज आपण सती अनसूयाचं जीवन आपण बघणार आहोत. ह्या इतक्या वेदकालीन स्त्रिया अशा होऊन गेल्या
की त्यांचं संपूर्ण चरित्र आपल्याला एका ठिकाणी किंवा असं हे आपल्याला मिळत नाही. त्यामुळं जेवढं मला अवेलेबल झालं तेवढ्या ह्याच्यातून मी आपल्याला सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर भागवत पुराणामध्ये ही अनसूयाची आपल्याला कथा येते. अनसूया म्हणजे द्वेष मत्सर रहित अशी ही जी स्त्री आहे, तिला म्हणजे जसा अर्जुन सरळ स्वभावाचा होता तशी ही अनसूया कोणाबद्दलही असूया नव्हती, द्वेष नव्हता, मत्सर नव्हता, अतिशय सरळ स्वभावाची आणि सगळ्यांचं भलं व्हावं अशी चिंतणारी अशी ही स्त्री होती. कर्दम ऋषी आणि देवहूती यांची ही कन्या म्हणून मानलं जातं. त्यांच्या 9 कन्या होत्या, त्याच्यापैकी ही एक होती आणि एक पुत्र त्यांना होता, त्यांना कपिल मुनी म्हटलं जातं. तर आता हे कर्दम म्हणजे कोण? तर ब्रह्मा, जो ब्रह्मा विष्णू महेश या ह्याच्यात ते ब्रह्माचे हे मानसपुत्र म्हणून म्हणलं जातं. तर हा विष्णूचाच अवतार असंही म्हणलं जातं, नक्की आपल्याला माहिती नाही आहे, पण हा ब्रह्माचा मानसपुत्र म्हणलं जातं आणि त्यांच्या सावलीपासून हे तयार झाले असंही काही ठिकाणी उल्लेख त्यांचा आलेला आहे. तर त्यांना देवहूती ही आणि कर्दम ऋषी ह्या दोघांना त्यांनी प्रजोत्पादनाचं काम त्यांच्याकडे त्यांनी सोपवलेलं होतं. आणि ही देवहूती म्हणजे स्वयंभू मनु जो होता, तर त्याची ही स्वयंभू मनुची ही द्वितीय कन्या म्हणून म्हटलेलं आहे. तर अशा आध्यात्मिक संस्कार असलेल्या, ऐकू येत नाही, माईक आहे खरं समोर, अशा दोघांच्याही घरामध्ये उत्तम आध्यात्मिक संस्कार असलेल्या ह्या पती पत्नी ह्या यांचं हे असं गुरुकुल असं हे होतं. तर ही अनसूया जी आहे तिचा जन्म चैत्र कृष्ण चतुर्थी उत्तराखंड राज्यामध्ये चमेली जिल्ह्यामध्ये मंडलपासून अतिशय सुंदर अशा प्राकृतिक सौंदर्यानं नटलेल्या देवदार वृक्षांच्या दाट छायेमध्ये लोकवस्तीपासून दूर आणि हिमालयाच्या उत्तुंग अशा पहाडीमध्ये हा तिचा जन्म झालेला आहे. तिथं आज सुद्धा अनसूया देवी मंदिर आहे असं म्हटलं जातं की तिथं दत्त जयंती, अनसूया मेळा असे उत्सव आज सुद्धा तिथं साजरे केले जातात आणि उत्सवानिमित्त तिथं यात्रा भरली जाते आणि संपूर्ण भारतातून तिथं अनेक लोक तिथं या यात्रेसाठी म्हणून येत असतात. ब्रह्मा विष्णू महेश हे जे 3 म्हणजे दत्तात्रय आपण म्हणतो, तर त्या हा दत्तात्रयांचा जन्म हा इथेच झालेला आहे असं सांगितलं जातं. म्हणजे त्यांचं 3 बाळामध्ये जे रूपांतर झालं ते या ठिकाणी झालं आणि मग कालांतरानं ती कथा आहे ती आपल्याला ह्याच्या पुढे येते. तर ह्या कालांतरानं त्यांना पुत्र म्हणून त्यांना स्वीकारलं. तर तिथं जप आणि यज्ञ तिथं आज केला जातो आणि अशीही तिथं एक श्रद्धा आहे की तिथं जप आणि यज्ञ करणाऱ्यांना तिथं संतती प्राप्त होते. म्हणजे ज्यांना संतती प्राप्त होत नाही ते तिथं गेले की त्यांना संतती होते, अशी भाविकांची तिथं श्रद्धा आहे. हे त्रिगुण म्हणजे त्रिमुख दत्त जे आपण म्हणतो की ब्रह्मा विष्णू महेश, तर हे त्रिगुण असे गुणांनी युक्त असलेले हे पुत्र आहेत. अनसूया ही एक तपस्विनी आहे, भक्तिमार्गी आहे असं तिचं वर्णन केलं जातं. तर त्या त्रैलोक्यामध्ये ही धर्म पतिव्रता, अतिथी धर्म पाळणारी, भगवंताला प्रसन्न करण्यासाठी म्हणून तिनं कुठंही जप तप केलेलं नाहीये, तर तिथं अतिथी धर्म स्वीकारलेला आहे. अत्री ऋषींच्या घरीमध्ये राहत असताना कधीही त्यांच्या घरून कोणीही पाहुणा कधीही विमुख केलेला नाहीये. कोणत्याही वेळी तिनं आनंदानं जे काही घरामध्ये असेल त्या आनंदानं त्यांचा स्वागत करून त्यांना भोजन तिनं दिलेलं आहे. तर हा अनसूयाचा विवाह आपण बघितलं की ब्रह्माचे मानसपुत्र अत्री मुनींच्या बरोबर तिचा झालेला आहे. अत्री ऋषी म्हणजे प्रजापती आणि देवी सरस्वतीचा हा पुत्र असंही म्हणलेलं आहे.
तर ब्रह्मदेवाच्या काही ठिकाणी असं आहे की त्यांच्या सावलीपासून उत्पन्न झाला, काही ठिकाणी असा उल्लेख आहे की नेत्र किंवा त्यांच्या मस्तकापासून उत्पन्न झाला. तर आपल्याला त्याच्यातली माहिती नाही आहे, पण आपण श्रद्धा अशी ठेवायची की ते ब्रह्माचे मानसपुत्र होते, ते गणिती होते, पर्जन्य, वैज्ञानिक, यज्ञ, कर्मी, लोकशाहीचे ते मोठे भोगते होते आणि अनेक अशा विविध पैलूंनी त्यांचं जीवन असं संपन्न होतं. तर अत्रि आणि अनसूया यांचं अतिशय आदर्श असं दाम्पत्य जीवन होतं. अत्रीप्रमाणे ही अनसूयाची सुद्धा तपस्या किंवा आत्मबल जे होतं ते असं प्रचंड होतं असं म्हणून सांगितलेलं आहे. दोघांना एकमेकांच्या बद्दल अतिशय आदर होता. अनसूया ही सती साध्वी स्त्रियांच्यामध्ये अशी श्रेष्ठ अशी म्हणली जाते. सेवाभाव होता, सदैव प्रसन्न मुद्रा, स्वप्नात सुद्धा ती अतिथींचं स्वागत करायला तयार असेल. म्हणजे काय की ती कधीही तिनं आळस केलेला नाहीये. पतीच्या घाई असलेली अनन्य भक्ती आणि ती पतिव्रता होती. कर्तव्याचं पालन तिनं पूर्ण निष्ठेनं केलेलं होतं. अतिथी सेवा, नीतिधर्माचं आचरण अशा अनेक दैवी गुणांनी ती संपन्न होती. एकदा त्यांचा आश्रम होता, नैसर्गिक, तिथं वातावरण अतिशय सुंदर होतं, सुगंधी फुलांची झाडं होती, फळाफुलांनी नटलेले असे वृक्ष तिथं होते. तर अशा ह्याच्यामध्ये नारद मुनी एकदा तिथं आले. तिनं अतिशय विनम्रता, मृदू भाष्य, नारदांचं स्वागत तिनं हास्यमुद्रेनं तिनं केलं, नमस्कार केला. त्यांनी बाहेरचा परिसर आणि घरातली नीट नेटकी जी व्यवस्था सगळी होती त्यानं ते अतिशय प्रसन्न झाले. सुंदर, स्वादिष्ट, सुगंधी असं भोजन तिनं त्यांच्यासाठी तयार केलं आणि ते तृप्त झाले. आणि तृप्त होऊन त्यांना अतिशय समाधान पण झालं. आणि त्यांनी तिला मनापासून असा आशीर्वाद दिला की हे देवी, तुझं हे आतिथ्य सदा सर्व काळ आमच्या स्मरणामध्ये राहील. नारद मुनी आहेत, त्रैलोक्यामध्ये ते संचार करणारे आहेत आणि सगळीकडं भक्तिमार्गाचा प्रचार करणारे आहेत ते. आणि तरी सुद्धा त्यांना इथं आल्यानंतर अतिशय एक वेगळं समाधान त्यांना प्राप्त झालेलं आहे. आणि ते अत्रि ऋषीला ते म्हणतात, आपल्या अनसूयेचं ते कौतुक तिला करतात त्यांच्याकडून की असं आदरातिथ्य किंवा हे मातेचं तेज जे आहे ते आजपर्यंत मी कधीही अनुभवलेलं नाहीये. इतकं स्वादिष्ट आणि रुचकर भोजन आणि ते सुद्धा अतिशय प्रसन्न मुद्रेनं तिनं मला वाढलेलं आहे. त्यामुळं मी अतिशय समाधानी आणि आनंदानं मी आपला आता निरोप घेतो आहे. की अनसूया जी आहे ती आपल्या पतीला, म्हणजे पती म्हणजे परमेश्वरच असं मानून ती त्यांची सेवा करत होती. त्यांच्या सुखदुःखामध्ये समरस होऊन जाणारी होती. कधीही तिनं आपला हट्ट कधी केलेला नाहीये. अगदी मनोभावे ती त्यांची सगळी सेवा करायची. आणि अत्रि ऋषी आहेत तर ते सुद्धा तिच्या सेवेनं अत्यंत समाधानी आणि तृप्त असे झालेले आहेत. आणि तिला ते आनंद समाधानानं तिला म्हणाले की मी, तू जी काही माझी सेवा करतेस त्यावेळेला मला खूप समाधान झालेलं आहे. तर तुला मी काहीतरी देऊ इच्छितो. तर ते तुला काय देऊ मी? तर ती म्हणते की आपली पत्नी होण्याचं परमभाग्य मला लाभलेलं आहे, ह्याच्यापेक्षा आणखी मला काय हवं? ह्या भूतलावरती श्रेष्ठ मानव, ऋषी, तपस्वी आणि आपण देव आहात. आणि आपल्यापुढं स्वर्गातले देव सुद्धा नतमस्तक होतात. आणि आपण स्वतः माझ्याबरोबर असताना मला कशाचीही काही कमतरता नाही आहे आणि मी आपल्याबरोबर राहते, ते मला अतिशय समाधान आणि आनंद आहे. आणि तुम्हीच माझे सर्वस्व आहात, मला कशाचीही कमी नाही आहे. तेव्हा ते म्हणतात की ही तिची वृत्ती, समाधानी वृत्ती पाहून अत्रि ऋषींना सुद्धा आनंद झालेला आहे, समाधान झालेलं आहे. तर ते म्हणतात की मी तुला
असा आशीर्वाद देतो की तुझं हे तुझ्याकडे आलेला म्हणजे आपल्या घरामध्ये आलेला अतिथी आहे तो कधीही विमुख परत जाणार नाही. तुझ्या पातिव्रत्याला कधीही धक्का लागणार नाही. तुझं तेज आणि तू केलेल्या तपामुळं दिवसागणिक ते तुझं तप तुझं वाढत जाईल आणि एवढं तेज तुला प्राप्त होईल की एकच जन्म नाही आहे तर सर्व जन्म म्हणजे 7 जन्म सर्व सुख तुझ्या पुढं हात जोडून उभा राहील असं त्याने आशीर्वाद तिला दिलेला आहे. हे अनुसूयेची ही तपश्चर्या किंवा अतिथी देवो भव हे तिचं जे वर्तन होतं ते केवळ म्हणजे शारीरिक नव्हतं तर खरोखर मनापासून म्हणजे समर्थानी जसं जे जे भूते लघुत ते ते मानजे भगवंत म्हणलेलं आहे तसं हे प्रत्येक अतिथी हा देव समजून त्याची ती सेवा करत होती. त्याला शुद्ध विचारांची जोड होती, आचाराचं पावित्र्य होतं, आश्रमातल्या मुलांची ती माता होती आणि आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे वात्सल्यानं ती त्या मुलांचं सांभाळपण करत होती. आणि असं हे केल्यानंतर आत्रीच काय तर भगवंत सुद्धा तिच्यावरती प्रसन्न झालेले आहेत आणि भगवंतनी आत्री ऋषींना आणि अनसूयाला सांगितलेलं आहे की आता आपण प्रजोत्पादनासाठी म्हणून तपश्चर्येला जावं. म्हणजे पूर्वीच्या काळी प्रजोत्पादन याच्यासाठी सुद्धा तपश्चर्या करायला लागायची म्हणजे की आपला होणारा पुत्र किंवा पुत्री जे काही असेल ती उत्तम संस्कारयुक्त असावी, तिच्यामध्ये अध्यात्माचे संस्कार हवे आणि कुठलीही दुष्टवृत्ती त्याच्यामध्ये निर्माण होऊ नये अशी काळजी त्यांचा जन्माच्या पूर्वी घेतली जायची. आणि आज सुद्धा बालाजी तांब्यांचे म्हणजे जे गर्भसंस्कार आपण म्हणतो ते आज सुद्धा आहे आणि त्याची ही प्रचिती अनेक जणांना आलेली आहे. आणि आपल्यामध्ये सुद्धा असं म्हणतात की ज्या वेळेला बाळाची चाहूल लागते तर त्यावेळेला घरामध्ये जे वडील लोक असतात ते आपल्याला काहीतरी आध्यात्मिक ग्रंथ वाचा की ज्याच्यामुळं आपल्या मुलांच्यावरती चांगले संस्कार होतील, तो पुढे जाऊन बिघडणार नाही अशासाठी म्हणून आध्यात्मिक ग्रंथ घरामध्ये वाचले जातात किंवा त्या स्त्रीकडनं वाचवले जातात. तर हे पती आणि पत्नी म्हणजे फक्त पत्नी नाहीये तर दोघांच्याही वरती संस्कार व्हावेत म्हणून आत्री ऋषी आणि अनसूया हे दोघं जण तप करण्यासाठी म्हणून मध्य प्रदेशातले माहुरपुरी इथं आलेले आहेत. तिथं सिंह पर्वत म्हणून होता, तिथं आत्रीने तपश्चर्या ते करायचे. ब्राह्ममुहूर्तावरती ते तपश्चर्या करायला जायचे आणि साधारण जेवायच्या वेळेपर्यंत ते परत यायचे. आणि ही मात्र म्हणजे अनसूया मात्र फक्त घरातलंच काम ती एक देवाची ईश्वर सेवा म्हणून ती ते करत असेल. म्हणजे यद्यत कर्म करोमि तद्दखिलम शंभो तव आराधनम जे म्हटलं जातं तसं हे प्रत्येक कर्म हे तिचं ईशसेवा म्हणून ती करत होती. असं हे करत असताना एकदा तिथं इंद्रदेव आले. ब्रह्मा विष्णू महेश असे तिथं एकत्र काही चर्चा करत तिथं बसलेले होते आणि त्यावेळेला ते ब्रह्मदेवांना म्हणाले की हे ब्रह्मन, अत्री ऋषींचा आश्रम म्हणजे स्वर्गाचा ऐश्वर्य आहे. त्यांची पत्नी अनसूया जी आहे ती तप सेवा भक्तीनं आश्रम इतका पवित्र झालेला आहे की तिथं गेल्यानंतर त्या पावित्र्याची आपल्याला जाणीव तिथं आपल्याला व्हायला लागते. आणि हे सारं एवढं ऐश्वर आहे की स्वर्गाच्या ऐश्वर्याला झाकळून टाकेल का काय असं आपल्याला तिथं वाटायला लागतं. आणि त्यामुळं आपल्याला काहीतरी करायला हवं की स्वर्गापेक्षा सुद्धा ही पृथ्वी अतिशय तेजोमय आणि पवित्र अशी झालेली आहे. म्हणून अनसूया ही अतिशय पतिव्रता आहे आणि तिच्या पातिव्रत्यानं तपानं आणि आतिथ्यशीलतेनं तिच्या आचरणामुळं हे तिला असामान्य असं तेज हे तिला प्राप्त झालेलं आहे. तर त्यावेळेला तिथं ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या पत्नी पण तिथं हजर होत्या म्हणजे त्या ठिकाणी. तर त्यांना अशी थोडीशी असूया वाटली. ही अनसूया आहे पण देवांच्या पत्नीला मात्र असूया वाटली
की एक पृथ्वीवरची स्त्री, आम्ही स्वर्गामध्ये आहोत, देवांच्या पत्नी आहोत, आणि ही आमच्यापेक्षा श्रेष्ठ कशी काय असू शकेल असं त्यांना वाटलं. आणि त्या इंद्राने असं वर्णन केलेलं आहे की तिच्याकडं बघताच, म्हणजे अनुसूयाकडं बघताच तिचे आपले डोळे दिपायला लागतात, इतकं तेज तिला प्राप्त झालेलं आहे. तिथं सूर्यसुद्धा आपलं तेज त्याचं मंद मंद व्हायला लागतं. अग्नीनं भयभीत होऊन ते आपला अग्निपणा म्हणजे तेज जे आहे ते सुद्धा त्यानं शीतल केलेलं आहे. वायूसुद्धा भयचकित झालेला आहे आणि तो सुद्धा मंदपणानं वाहू लागलेला आहे. असं सुंदर वर्णन त्या अनसूयेचं ह्याच्यामध्ये केलेलं आहे की पंचमहाभूत सुद्धा तिच्याकडं पाहून, पंचमहाभूत सुद्धा तिच्याकडं पाहून थरथर कापतात, इतकं तिच्या पातिव्रत्याचं तेज आहे. आणि त्यासाठी म्हणून आपल्याला काहीतरी करणं आवश्यक आहे. तर आता हे काय करावं? तर ह्या ज्या 3 स्त्रिया आहेत त्या ह्यांना म्हणत होत्या की तिचं जे पातिव्रत्य आहे तेच आपण नष्ट करावं आणि त्याच्यासाठी तुम्ही तिथं जावा आणि तिचा आश्रम कसा आहे आणि काय आहे ते तुम्ही बघा. त्यावेळेला तिथं नारद येतात आणि नारद म्हणतात की मी आत्ताच पृथ्वी लोकावरून इथं आलेलो आहे आणि तुम्ही जे आत्ता वर्णन केलेलं आहे मी ते लांबून तुमचं ऐकलं आणि खरोखरच तो आश्रम अतिशय पवित्र आहे, भोजन स्वादिष्ट आहे, सुगंधित आहे. तिनं प्रसन्न मुद्रेनं प्रत्येकाचं ती स्वागत करत असते आणि तिच्या तपानं हा आश्रम तिचा आहे तो पुण्यवान आणि पवित्र असा झालेला आहे. असं म्हणल्यानंतर ह्या भूमीचा स्पर्श आपल्यालाही व्हावा असं ह्या ब्रह्मा विष्णू महेशांना पण वाटतं. पण त्यांच्या ज्या स्त्रिया आहेत त्या मात्र म्हणतात की तिचं पातिव्रत्य तुम्ही नष्ट करायचा प्रयत्न करा म्हणून, आणि त्याच्यासाठी म्हणून तुम्ही तिथं अतिथी देवो भव म्हणून तिथं जावा. आता शेवटी पत्नीचा हट्ट आहे, पतीला ऐकायलाच पाहिजे. तर ते तिघंही तिथं अतिथी म्हणून तिथं जातात आणि तिथं गेल्यानंतर ते आश्रमाचं पावित्र्य तिथे ते सुगंधित सगळं वातावरण, सुगंधित फुलांचं, नंतर डेरेदार असे वृक्ष होते, नंतर रसदार फळं तिथं होती. असं अतिशय नैसर्गिक सान्निध्यात तिथं बघितल्यानंतर आत जायच्या आधीच त्यांना तिथं ते असं छान तिथं सगळं वाटायला लागलं. नंतर आत तिथं गेले तर पती पत्नी दोघांनीही त्यांचं अतिशय हसतमुखानं आणि प्रसन्न मुद्रेनं त्यांचं स्वागत केलेलं आहे. त्यांचा सद्भाव, त्यांचं तप ह्याचा परिणाम आपल्याला सुद्धा, आपण कोणाकडे गेलो आणि आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावरती थोडीशी नाराजी दिसली तर आपल्याला वाटतं नको इथं थांबायला, आपण जावं लगेच. पण तसं नाही, आपल्याला तिथे थोडा वेळ थांबावं असं वाटलं. तसं ह्या तिन्ही ब्रह्मा विष्णू महेशांना तिथं वाटलं. तर त्यांनी सांगितलं की आम्ही भिक्षुकी ब्राह्मण आहोत आणि आम्ही संबंध हा परिसर चालत चालत आलेलो आहोत, तुमचा हा आश्रम बघत बघत आलेलो आहोत. तर आम्हाला खूप भूक लागलेली आहे, तर आम्हाला लवकर आम्हाला स्वयंपाक करून तू वाढ म्हणून. पण त्यांनी हेही सांगितलं की आम्ही अग्नीवरती शिजलेलं अन्न खात नाही. तर मग आता अनसूयेला प्रश्न पडला की ह्यांना भूक तर लागलेली आहे, विना विलंब हे अन्न आपण कसं तयार करावं, आणि ते सुद्धा अग्नीवरती ते शिजलेलं ते खाणार नाहीये. मग काय करावं तिला प्रश्न पडला. थोडासा तिनं विचार केला आणि अग्नीशिवाय भोजन हे तयार करणं म्हणजे तिनं आत्तापर्यंत केलेलं नव्हतं. पण ती एक तपस्या करणारी होती, विचारी स्त्री होती, धर्मशास्त्राचा तिनं अभ्यास केलेला होता. तिनं सूर्याला आराधना सूर्याची केली. सूर्याला तिनं प्रार्थना केली की हे अतिथी माझ्याकडं आलेले आहेत, तर ते अग्नीवरती शिजलेलं अन्न खाणार नाही, तर तुझ्या उष्णतेनं हे अन्न तू शिजव आणि त्यांना रुचकर आणि स्वादिष्ट भोजन होईल असं त्यांना तू अन्न तयार कर म्हणून. सूर्याला सुद्धा लगे, आता ही तपस्वी स्त्री आहे,
आपल्यासारखी प्रार्थना आपला देव सुद्धा ऐकत नाही. आपले पण ही तपस्वी आहे, त्यामुळे सूर्यानं प्रार्थना तिची लगेच ऐकलेली आहे आणि उत्कृष्ट आणि स्वादिष्ट भोजन तिथं तयार झालेलं आहे. ऋषीमुनी तोपर्यंत बाहेर असा आश्रम जो आसपासचा आहे तो परिसर बघायला गेलेले असतात. परत येऊन बघतात तर स्वादिष्ट आणि रुचकर भोजन झालेलं आहे. खरं तर त्यांना भूक पण लागलेली होती आणि त्याचा सुगंध इतका येत होता की कधी आपण जेवतो असं हे होत होतं. पण पत्नीने सांगितलेलं होतं तिचं पातिव्रत्य नष्ट करायचं. मग आता काय करावं? तर ते म्हणतात, एवढं तू स्वादिष्ट भोजन तयार केलेलं आहेस, पण तू आम्हाला वाढायचंस तर ते तू विवस्त्र होऊन आम्हाला वाढवतस. तर आता ही अट ऐकल्यानंतर तिला एकदम धक्काच बसतो. ती म्हणते की आपण अतिथी आहात आणि हे तुम्ही का सांगताय? विवस्त्र होऊन वाढणं हे मी एक पतिव्रता आहे. अत्री मुनींची मी देवा ब्राह्मणांच्या समक्ष त्यांची विवाहित स्त्री आहे आणि असं कसं तुम्ही मला हे सांगता? असं कुठलंही कृत्य मी करणार नाही असं तिनं सांगितल्यानंतर ते म्हणाले की आम्ही स्वर्गामध्ये नारदांच्याकडनं पण तुझी स्तुती ऐकलेली होती. अतिथी देवो भव हा तुझा नेम होता आणि अतिथींचं स्वागत तू चांगलं करतेस म्हणून आम्ही तिथं तुझ्या इथं आलेलो आहोत. आणि तू जर असं हे करणार असशील म्हणजे आम्हाला भोजन देणार नसतीस तर तू आम्ही इथून परत जातो म्हणून. मग पण तिला ते ब्रह्मा विष्णू महेश आहेत हे माहिती नव्हतं. पण ती म्हणाली काय करावं? थोडासा विचार केला आणि ती म्हणाली की मला थोडासा विचार करायला वेळ द्या, की असं आत्तापर्यंत मागणं कोणीही माझ्याकडे केलेलं नाहीये. मी थोडासा विचार करते आणि तोपर्यंत मला तुम्ही थोडीशी सवड द्या म्हणून. आत गेली ती परमेश्वराला, ऋषींना म्हणजे आपल्या पतीला मनोमन तिनं प्रार्थना केली की स्वामी काय करू मी? कसल्या संकटात तुम्ही मला टाकलेलं आहे? का हे ब्राह्मण माझी सर्व परीक्षा बघत आहेत? स्वामी मला वाचवा. असं म्हणून तिच्या डोळ्यातनं अश्रू येत आहेत, अंग थरथर कापत आहे. भोजन तिनं पाहिजे होतं तर भोजन तिनं दिलेलं आहे, पण हे विवस्त्र होऊन भोजन देणं म्हणजे हे तिला कुठल्या स्त्रीला हे पटणारी ही गोष्ट नव्हती. तर हे काय करावं? अशी म्हणत म्हणत ती भूमीला तिनं नमस्कार केला की हे धरणी माते काय करू मी? तू सांग, तू वसुंधरा आहेस. आणि जेव्हा तिनं नमस्कार केला तर त्यावेळेला अत्री ऋषीने तिला जो आशीर्वाद दिलेला होता की तुझ्या पातिव्रत्याला कधीही कलंक लागणार नाही, तुझं तेज दिवसागणिक वाढत जाईल, तुझ्याकडे पाहणाऱ्यांचे डोळे सुद्धा तेजानं दिपून जातील. असं म्हणून ती उठली, डोळे पुसले. तपाचं सामर्थ्य तिच्या मध्ये होतच. देवाची सुद्धा तिच्यावरती कृपा होती, भगवंताचे आशीर्वाद होते, अत्री ऋषींचे आशीर्वाद होते. आणि त्यावेळेला तिनं असं विचार केला की आपण काय करावं बरं? अत्री ऋषींचं आणि जे आपण तीर्थ म्हणतो ते तिने एका कमंडलूमध्ये ठेवलेलं होतं. आपण बघतो की द्रौपदी वस्त्रहरण ज्या वेळेला अशीच वेळ आलेली होती. द्रौपदी वस्त्रहरण दुर्योधनानं तिच्या वस्त्राला जेव्हा हात घातला, भीष्मांच्याकडं सगळ्यांच्याकडे तिनं बघितलं, सगळे खाली मानामधून बसलेले होते. भगवंताचा धावा केल्यानंतर क्षणामध्ये भगवंत आणि अखंड वस्त्र तिला पुरवत आलेले आहे. तशीच अवस्था इथं हे झाली. तिनं कमंडलूचं तीर्थ आहे ते तिनं भूमीवरती शिंपडलं आणि त्या जे ते अतिथी आलेले होते त्यांच्यावरती पण ते तीर्थ तिनं शिंपडलं. आणि ते तीर्थ शिंपडल्यानंतर एका क्षणामध्ये जशी जादू होती तसं ती एकदम त्या 3 अतिथींची लहान लहान बालकं झाली. इतकी लहान म्हणजे तान्ही बाळं म्हणतात, मांडीवर झोपणारी अशी ती तिन्ही बाळं तिथं झाली. आणि ते झाल्यानंतर तिला सुद्धा म्हणजे
आज आपल्याला म्हणतो की आपण हे विज्ञानाचे चमत्कार, म्हणजे विज्ञानामध्ये आपल्याला हे कदाचित खरं वाटणार नाही, पण आपण असा जर विचार केला तर म्हणजे आमच्या लहानपणी जर म्हटलं असतं की बाबा चंद्रावरती कोणी जाणार आहे, तर कोणाला खरं वाटलं नसतं. आज चंद्रावरती, मंगळावरती नव्हे, सूर्यावरती सुद्धा यानं जाता आहे. तिथली परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती कशी आहे त्याची सुद्धा आपल्याला ज्ञान होत आहे. ग्रह नक्षत्र कुठं आहे, कुठला धूमकेतू केव्हा उगवणार आहे याचं सुद्धा आपल्याला ज्ञान होते. ते सुद्धा ऋषी मुनींना पूर्वीच्या काळी होत होतं, त्यांनी ते लिहून ठेवलेलं होतं. आता ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली. कशी काय चालवली? रेड्याच्या तोंडी वेद वदवले म्हणून सांगितलेलं आहे. ते कसे काय? म्हणजे हा विज्ञानाचा सुद्धा एक चमत्कार आहे. तसंच हे सुद्धा झालं की आपली जी श्रद्धा आणि विश्वास असेल की भगवंतामध्ये अनेक अनंत शक्ती आहेत, तर त्या अनंत शक्तीपैकी तो कुठलेही चमत्कार करू शकतो. तर ह्याचा आपल्याला प्रत्यय हे संतांच्या चरित्रातून आपल्याला वेळोवेळी येत असतो. तर तसा हा चमत्कार झालेला आहे. तर त्या चमत्काराने ही तिन्ही बाळं ही झालेली आहेत आणि तिन्ही म्हणजे मांडीवर घेतलेली. त्यांना पाहिल्यानंतर तिलाही वात्सल्यानं पाना फुटलेला आहे. आपण हे सुद्धा आपण हे बघतो की शिवाजीची माता ज्या वेळेला आजारी होती सईबाई, तर तिला धाराऊ म्हणून होत्या, तर त्या सुद्धा दूध पाजायला म्हणून तिला ठेवलेलं होतं. नंतर यशोदा ही सुद्धा सख्खी आई नव्हती, पण तरी सुद्धा कृष्णाला तिनं दूध पाजलेलं आहे. पूतना त्याचा वध करायचं म्हणून ती आलेली आहे, पण तो सुद्धा बाळाला तिला आपलं दूध पाजावंसं वाटलेलं आहे. म्हणजे हा वात्सल्याचा पान्हा हा प्रत्येकाच्या अनुभव, हा प्रत्येक स्त्रीला हा असा आहे की बाळाला पाहिल्यानंतर हे आपल्याला दूध पाजावंसं तिला त्या स्त्रीला वाटतं. तर असं हे बघितल्यानंतर तिनं त्यांना दूध पाजलं, बाळांना झोपवली ती, आणि झोपवल्यानंतर तिन्ही बाळांना तिने एका पाळण्यामध्ये घातलेलं आहे आणि पाळण्याला तिनं म्हणजे झोके देते ती. तर आपण आज सुद्धा असं हे बघतो की अतिथी देवो भव असं तिनं जे त्यांचं स्वागत केलं. तर आजच्या काळामध्ये आज काल परवा 2-4 क्लिप्स अशा आलेल्या होत्या की रिक्षामध्ये बसलेल्या आहे. रिक्षामध्ये बसल्यानंतर काही स्त्री म्हणजे कुठेतरी ट्रिपला जाऊन आलेल्या मुली होत्या. गोगटे नगरमध्ये त्यांना कुठेतरी जायचं होतं. एकटी मुलगी आहे बघितल्यानंतर त्या माणसाने रिक्षा थांबवली. ते म्हणाले की मला अजून पॅसेंजर त्याच्यामध्ये घ्यायचे आणि मग मी तुम्हाला शेअर रिक्षा आपण करू. ती म्हणाली मला शेअर रिक्षाची आवश्यकता नाही आहे. तरी सुद्धा कंपल्सरी त्यानं बसली, थांबवली आणि तो उठून कुठून तरी त्या एका स्त्रीला घेऊन आला. म्हणजे हल्लीच्या काळात काय काय हे घडत आहे. तर त्या ह्याच्यामध्ये आपण एकाने असं म्हटलेलं आहे की आपण जेव्हा परपुरुषाशी असं वागतो तर त्यावेळेला आपण दादा, काका, मामा असं पूर्वीपासून आपण त्यांना हाक मारायची पद्धत आहे की काय दादा, काय करता. ते दादा म्हटलं की लगेच भावाचं नातं निर्माण होतं, मामा म्हटलं की मामाचं नातं निर्माण होतं, एक आदर त्याच्याबद्दल निर्माण होतो. आणि मग त्या किंचित का होईना थोडा वेळ तरी तो विचार करेल की बाबा आपण असं वागणं योग्य नाही आहे. तर असं त्या काळी तर असं कोणी नसेलच कोणी, पण तरी सुद्धा हे देवच आहेत, परीक्षा बघायला म्हणून आलेले होते, पण तिनं त्यांचं असं स्वागत केलेलं आहे. तर तिथं गेल्यानंतर ती बाळांना झोपवते. तोपर्यंत अत्री ऋषी इथे परत आलेले आहेत. अत्री ऋषी परत आल्यानंतर बघतात तर हिचा चेहरा असा म्लान झालेला आहे आणि पाण्यामध्ये ही 3 बाळं झोपलेली आहेत. अगदी लहान तान्ही बाळं आहेत. पती पत्नींचा एकमेकांच्या वरती एवढा गाढा विश्वास आहे की त्यांना म्हणजे हिनं काही वाईट कृत्य केलंय असं त्यांच्या मनाला सुद्धा शिवलं नाही. तर ते म्हणतात की तुझं आज असा चेहरा लाल का झालेला आहे आणि ही बाळं कोण आहेत, कोणाला तू झोपवतेस आणि एकदम कशी, म्हणजे ह्यांच्या माता कुठल्या आहेत असं त्यांना विचारायचं होतं. तर त्यावेळेला ती त्यांना जे काही घडलं तर ती त्यांना सगळी हकीकत सांगते
आणि ते म्हणतात की अशी सत्व परीक्षा ही अतिथीनं माझी का घ्यावी बरं, काय मी त्यांचं बिघडवलेलं होतं की अशी त्यांना माझी अशा प्रकारे सत्व परीक्षा घ्यावीशी वाटली. तर तेव्हा अत्री ऋषी तिच्या जवळ जातात आणि ते म्हणतात की अगं अनसूये, श्रेष्ठत्व हे सहजासहजी कोणाला मिळत नसतं. त्यासाठी परीक्षा ह्या द्याव्याच लागतात. आणि ते देवादुकांना सुद्धा हे चुकलेलं नाहीये. आणि आपण तर भूतलावरचे सामान्य माणसं आहोत आणि आपली परीक्षा ते घेणारच आहेत. म्हणजे आपण जे दंभ म्हणतो की दंभ आहे का, हा खरंच ती तशी आहे, अशीही तिची सत्वपरीक्षा तिची घेतली गेलेली आहे. आणि त्या परीक्षेला तू पूर्णपणानं पात्र ठरलेली आहेस असं म्हणून तुझं श्रेष्ठत्व तू सिद्ध केलेलं आहेस असं म्हणून ते तिला कौतुक तिचं करतात. तर अत्री ऋषी आणि अनसूया जे आहेत त्या असं ह्याच्यामध्ये एका ठिकाणी वर्णन आहे की आकाशमार्गानं जाणाऱ्या देवांना सुद्धा तिचा हेवा वाटावा इतकं तिच्या तपाचं सामर्थ्य होतं. आणि म्हणून तिला सती अनसूया असं म्हणलं जातं. तपस्येमुळं तिला आत्मबल पण प्राप्त झालेलं होतं. आणि अनसूया ह्या अत्री ऋषींना जेव्हा ते म्हणतात की तुझं तू श्रेष्ठत्व सिद्ध केलंस म्हणून ती तिला नमस्कार त्या अत्री ऋषींना केलेला आहे. आणि केवळ आपल्या आशीर्वादामुळंच मी आज मोठ्या संकटातून वाचले म्हणून त्यांना परत तिनं नमस्कार केलेला आहे. आणि तेव्हा अत्री ऋषींनी अंतर्ज्ञानाने जाणलेलं आहे, कारण तेही तपस्वी होते की हे अतिथी म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश आहे. आणि हे त्यांना त्रिगुणांचे दत्त असं त्यांना म्हटलेलं आहे. तर ह्या पांडुरंग शास्त्री आठवलेनी 3 गुणांचे पुंज म्हणजे हे ब्रह्मा विष्णू महेश आहेत. म्हणजे उत्पत्ती स्थिती लय करणारे हे जे आहेत ते म्हणजे हे ब्रह्मा विष्णू महेश आहेत. तर त्या दोघांनी तपासाठी म्हणून ते सिंह पर्वतावरती आलेले होते. आणि त्या तपाचा उद्देश त्यांना हा अशा तऱ्हेनं हा त्यांचा पूर्ण झालेला आहे की त्यांना ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे हे अवधूत चिंतन गुरुदेव दत्त म्हणतो की ह्या 3 रूपांनी 3 बालकं तिथं ही प्रकट झालेली आहेत. तर अनुसूया म्हणते की केवळ आपलं वरदान आणि आपला आशीर्वाद आणि आपल्या कृपेमुळंच मी माझं कर्तव्य कुठलाही कलंक न लागता मी हे माझं कर्तव्य पूर्ण करू शकले. त्यांना नमस्कार केला. अतिथी धर्म मी आपला पाळू शकले. आणि तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश ते तिथं जी लहान बालकं होती ती परत पूर्व प्रकट झालेली आहे. म्हणजे ते अतिथी होते ते ब्रह्मा विष्णू महेश या रूपामध्ये ते प्रकट झालेले आहेत. आणि त्यांनी सुद्धा ह्या सती अनुसयेला नम्रपणानं त्यांनी नमस्कार केलेला आहे. आणि ते म्हणाले की आम्ही तुझं पातिव्रत्य भंग करण्यासाठी म्हणूनच आम्ही तुला आलेलो होतो की स्वर्गापेक्षा सुद्धा तुझा आश्रम पवित्र होता. तुझा आश्रम होता म्हणजे आहे आणि त्याचं तेज पावित्र्य हे स्वर्गाप्रमाणेच आहे. आणि म्हणून आमच्या पत्नी तिथं ज्या सरस्वती, पार्वती आणि लक्ष्मी यासुद्धा तिथं प्रकट झाल्या. आणि त्या म्हणाल्या की आम्हाला सुद्धा एक हेवा वाटला होता की आम्ही प्रत्यक्ष देवांच्या पत्नी आहोत आणि एक पृथ्वीवरची स्त्री आणि ती आमच्यापेक्षा श्रेष्ठ कशी काय असू शकते. आणि म्हणून आम्ही तुझी परीक्षा बघण्यासाठी म्हणून आमच्या पतीनं तुझ्याकडे पाठवलेलं होतं आणि त्या ह्याच्यामध्ये तू पूर्णपणानं यशस्वी झालेली आहेस. आणि ह्या त्यांच्या पत्नी म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशच्या पत्नी आणि ब्रह्मा विष्णू महेश हे त्या सगळ्यांनी तिला आशीर्वाद दिलेला आहे. आणि तिला सांगितलेलं आहे की ब्रह्मा विष्णू महेश यांचे अंशरूप म्हणून त्रिमुखी दत्त असे जे आपण आज म्हणतो ते म्हणजे बालक एक पण 3 मुख आहेत. पण त्यांना ब्रह्मा विष्णू महेश 3 बालकाचं एक बालक आणि 3 मुख त्यांना झालेली आहे. आणि जो कोणी ह्या दत्ताची आराधना करेल किंवा त्यांचं प्रार्थना करेल तर त्यांच्या ह्याला
नक्की मुक्ती मिळेल आणि तो लोकांचं कल्याण करेल असा आशीर्वाद त्यांनी दिलेला आहे. आपल्याला कवी सुधांशू यांचं नेहमी पूर्वी हल्ली रेडिओ ऐकला जात नाही, पण पूर्वी वरचेवर हे विशेषतः सोमवार, मंगळवार, बुधवार तर त्या देवांची गाणी त्या रेडिओवरती लागायची. हल्ली विशेष ऐकलं जात नाही, पण त्यावेळेला कवी सुधांशूंचा आर्यन पराडकरांचं ते गाणं होतं की दत्त दिगंबर दैवत माझे, अनसुयेचे सत्व आगळे, तिन्ही देवही झाली बाळे, त्रैमूर्ती अवतार मनोहर, दीनोद्धारक त्रिभुवन गाजे, पाहुनी प्रेमळ सुंदर मूर्ती, आनंदाचे आसू झरती, सारे सात्विक भाव उमलती, हळूहळू सरते मी पण माझे, दत्त दिगंबर दैवत माझे. तर असं हे अनसूयेनं आपलं श्रेष्ठत्व, प्रातिव्रत्य हे तिनं सिद्ध केलेलं आहे. आणि सगळ्यांनी तिला तू पातिव्रत्यामध्ये सगळ्यामध्ये तू शिरोरत्न आहेस असं तिला तिचं गुणगान केलेलं आहे आणि मनापासून तिची स्तुती केलेली आहे. तर आता त्रि म्हणजे अक्षर ह्याचा त्यांनी सांगितलेला आहे की त्याचा अर्थ म्हणजे मुक्त असणे, म्हणजे उपाधी निरपेक्ष, म्हणजे देहबुद्धी पूर्ण ज्यांची गेलेली आहे ते, म्हणजे आत्मसाक्षात्कार केव्हा होतो, देहबुद्धी पूर्ण जाते तेव्हा तो आत्मसाक्षात्कार होतो. तर माया रहित अशी ही अनुसूया तपानं झालेली होती. आणि अत्री म्हणजे निर्गुण शिवाचं सगुण देहरूप असं त्या अत्रीला म्हटलेलं आहे. आणि अनसूया म्हणजे तिला कुठलाही लोभ नव्हता, असूया नव्हता, मत्सर नव्हती, ईर्ष्या तिला नव्हती, अशी षडरिपू विरहित अशी ही अनसूया आहे. तर मनाच्या आणि विचारांच्या निर्मळतेची साक्षात मूर्ती आहे असं म्हणलेलं आहे. आणि गृहिणी आणि तपस्वीचा या व्यक्तिमत्वाचा आदर्श संगम म्हणजे ही अनसूया आहे. या अनसूयेच्या जीवनातल्या सुद्धा काही घटना आपल्याला रामचरित्रामध्ये सुद्धा मिळतात. ज्या वेळेला श्रीराम, लक्ष्मण आणि सीता वनवासामध्ये चित्रकूट पर्वतावरती येतात, तर चित्रकूट पर्वताच्या जवळच या अत्रि ऋषींचा आश्रम तिथं आहे. तर त्या ऋषींच्या आश्रमाला तिथं भेट देतात. त्यावेळेला सीतेला पाहूनच म्हणजे दोघींनी एकमेकींना जेव्हा पाहिलं त्यावेळेला त्यांना एकमेकांच्या मध्ये देवीचा अनुभव आला. त्या ह्याच्यामध्ये असं वर्णन आहे की सीतेला त्याच्यामध्ये त्रिपुरा सुंदरीचं रूप त्या अनुसयेमध्ये त्या अनसूयाला सीतेला त्याच्यामध्ये तिला दिसलेलं आहे. तिनं सीतेला असं गाढ आलिंगन दिलेलं आहे. खूप आनंद झाला आणि तिनं तिचं कौतुक केलेलं आहे की तू पतीच्या बरोबर पतीच्या व्रताला अनुलक्षून तू रामाबरोबर आलीस. राम जसा कंदमुळं फळं खातो तसं तूही त्याच्याबरोबर कंदमुळं फळं तू त्यांच्याबरोबर खाती आहेस. आणि तिनं तिचं कौतुक केलं. तिला दिव्य चंदनाची उटी दिली, अशी काही वस्त्र तिला दिली आणि दिव्य फुलांच्या माळा तिला दिल्या. तर ती चंदनाची उटी जी आहे तर त्या उटीनं तिला सांगितलं की आपल्याला जी स्नानाची आवश्यकता असते तर तिला ते उटी लावल्यानंतर स्नानाची आवश्यकता तिला वाटणार नाही. कारण की रावणाच्या आपल्याला माहिती आहे अशोकवनामध्ये होते, तिथं स्नानगृह होतं का नाही आपल्याला माहिती नाही आहे, पण तुला स्नानाची आवश्यकता म्हणजे नेहमी तुझं शरीर जे आहे ते स्नान केल्यासारखं पवित्र राहील. जी चंदनाची वस्त्र जी तिला दिलेली आहे तर ती वस्त्र म्हणजे नेहमी धूत वस्त्र जशी आपण नेसतो तशी ही धूत वस्त्रासारखी तुझं वस्त्र नेहमी धूत वस्त्रासारखं राहील. आणि दिव्य चंदनाच्या माळा ज्या तिला दिलेल्या होत्या तर अंधारामध्ये सुद्धा त्या चंदनाच्या माळा म्हणजे फुलांच्या माळा आहेत त्या तुला म्हणजे आपण आत्ताच्या भाषेत म्हणजे बॅटरीसारखा प्रकाश तुला त्या दाखवतील. असं हे दिव्य आणि त्याचा सुगंध सतत येत राहील. आणि दुसरं तिने सांगितलं की तू हा जो मी तुला प्रसाद दिलेला आहे की तू सीते प्रसाद दिलेला आहेस, पण तरी सुद्धा तू सावध राहा. त्यामुळं तू ह्या सतत
हे मी दिलेलं आहे ते कधीही अंगावरनं काढू नकोस. त्यामुळे तू संपूर्ण वनवासामध्ये तू निर्भय राहशील, निशंक होशील. श्रीरामाचा जो वियोग आहे तो वियोग तुला जाणवणार नाही. आणि श्रीरामांच्या जवळ असं तिनं दिल्यानंतर तिघांनी त्यांना नमस्कार केला आणि पुढे ते प्रवासाला निघालेले आहेत. अत्रि ऋषी त्यांच्याबरोबर काही पावलं चाललेले आहेत आणि ते जेव्हा त्या रामांच्या बरोबर आहेत तेव्हा अत्रि ऋषींनी श्रीरामांच्या पुढे अनुसयेचं खूप कौतुक केलेलं आहे की ती पतिव्रता आहे, तपस्विनी आहे, कधीही ती गिरीकंदरामध्ये गेलेली नाहीये. घरातलं गृहिणीचं काम करूनच तिनं ह्या भगवंताला तिनं प्रसन्न करून घेतलेलं आहे. की 10,000 वर्षामध्ये ही तपाची तिची थोरवी आहे ती तिची सतत गाजत राहील आणि 7 जन्म तिला हे तिचं पावित्र्य, तिचं हे तप हे असं तिचं असं राहील. म्हणून आपल्याला सुद्धा म्हणजे कुठंही तप करायची किंवा कुठंही तीर्थक्षेत्राला भेटी द्यायची आवश्यकता नाही आहे. तर आपलं स्वधर्म कर्तव्य जे काही आहे ते करता करता सुद्धा आपण भगवंताला प्रसन्न करून घेऊ शकतो हे आपल्याला ह्या चरित्रातनं आपल्याला कळतं. तर हे अनसूया जी आहे ती पर्यावरणवादी म्हणून पण आहे. त्या पर्यावरणाला म्हणजे जसं कोकणामध्ये आंबे चांगले येतात, काश्मीरमध्ये सफरचंद चांगली येतात, तसं ह्या पर्यावरणाला अनुकूल तिने तिथं वृक्ष लावलेले होते. आणि असं म्हटलं जातं की एकदा 10,000 वर्षामध्ये अनावृष्टी झाली की आणि अत्यंत दुष्काळ पडलेला होता. तर त्या दुष्काळामध्ये गवताची काडी सुद्धा उगवू शकत नव्हती. तर अशा वेळेला तिनं तपानं आपल्या फळमुळं तिनं उत्पन्न केलेली आहेत. अहोरात्र तिनं सर्व सजीवांसाठी तिनं अन्न पुरवलेलं आहे. ज्याला जे पक्ष्यांना असेल तर त्यांचा चारा, मानवाला असेल तर त्यांचं अन्न तिनं केलेलं आहे. आणि गौतम ऋषींची पत्नी जी आहे ती तिला स्वयंपाकाला मदत करत असेल असा एका ठिकाणी उल्लेख याच्यामध्ये आलेला आहे. तर तिच्या ह्या तपामुळं आणि तिनं जे काही सामर्थ्यानं आपल्या तपाच्या सामर्थ्यामुळं हे जे काही अन्न सजीवांसाठी उत्पन्न केलं त्याच्यामुळं पशु पक्षी सर्वांना अतिशय आनंद झाला आणि उद्वेग न आणता तिनं सगळ्यांना तृप्तीचं भोजन दिलेलं आहे. आणि असं म्हणतात की जसं जसं हे पशु पक्षी आणि मानव जसे जसे तिनं खाल्लेलं अन्न घेऊन तृप्त आणि समाधानी होत होते तसं तसं तिचं तेज हे तिचं आणखीन वाढत होतं. म्हणजे आधी ती तेज होतंच पण हे आणखीन तिच्या तेजानं वाढत होतं. चित्रकूट पर्वतामध्ये मंदाकिनी जी नदी आहे ती गंगा ह्या अनसूयेनं प्रवाहित त्यावेळेला केलेली आहे. म्हणजे गंगावतरण भारतवर्षासाठी हे अनसूयेनं म्हणजे भागीरथीची गंगा जी म्हणतात ते मंदाकिनी हिनं अवतरित केलेली आहे असं सांगितलेलं आहे. तर एक पती आपल्या पत्नीचं एवढं कौतुक करतोय. श्रीरामाला सुद्धा खूप आनंद झाला की अनसूया म्हणजे आदिमाता आहे, परमपतिव्रता आहे आणि तिच्या कृपेनं या मनामध्ये तिला कसलंही भय राहणार नाही असं ते श्रीरामाला सांगता आहे. आणि कोणतंही तुम्हाला कधीही अपयश होणार नाही. तुमच्या या वनवासामुळं तुमची दिगंत कीर्ती ह्या पुढं इथून पुढं होत जाईल असं सांगितलेलं आहे. आणखीन एक तिच्या थोडंसंच आहे आता आणखीन एक तिच्या सामर्थ्याविषयी एक कथा सांगितली जाते की मांडव्य ऋषी होते आणि त्यांना काही कारणानं सुळावरती चढवलेलं होतं. पण ते सुळावरती चढवलेलं असताना एका स्त्रीचा त्यांना धक्का लागला आणि त्यामुळे ते सुळावरती होते आणि ते इतके कळवळले, इतकं त्यांना यातना झाल्या त्या देहाला की त्यांच्या तोंडून सहज शाप निघून गेला की तू उद्याच्याला विधवा होशील म्हणून, सूर्योदयाच्या वेळेला तू विधवा होशील असं तिनं सांगितलं. मग तिला खूप वाईट वाटलं. तिनं तर म्हणजे मुद्दाम काही केलेलं नव्हतं. मग तिनं काय करावं तर ती सती अनुसयाकडे गेलेली आहे आणि तिनं त्यांना सांगितलं की माझं असं असं हे झालेलं आहे आणि त्यांनी मला असा असा शाप दिलेला आहे. तर तिनं सांगितलं. तर अनुसयेचं एवढं तपाचं सामर्थ्य आहे की तिनं सूर्योदय रोखलेला आहे, सूर्याला उगवू दिलेलं नाहीये तिनं.
सगळे लोक कासावीस झाले मग की आज सूर्योदय कसा झाला नाही कसा झाला नाही म्हणून. तर त्यावेळेला तिनं सांगितलं आणि सूर्याला त्याचा शाप दूर करायला अनसूयेनं भाग पाडलेला आहे आणि ती शापमुक्त स्त्री झालेली आहे. आणि असं हे इतकं हिचं हे सामर्थ्य होतं. एक वासुदेवानंद सरस्वती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर त्यांनी एक अनसूया स्तोत्र रचलेलं आहे. तर त्या ह्याच्यामध्ये त्यांनी 14 गुणांचं त्यांनी त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. तर ते आहे ते संस्कृतमध्ये आहे. एकच मी कडवं वाचून दाखवते मग त्याचा अर्थ वाचून दाखवते तुम्हाला. पतिव्रता शिरोरत्नभूता सुंदर विग्रहा सुचरित्रा दिव्य तेजा सर्वलोक नमस्कृता विष्णू प्रपौत्री कपौत्री सती कर्दमपुत्रिका देवाहुती समुत्पन्ना समुखी कपिलस्वसा. तर त्याचा अर्थ असा आहे की सर्व पतिव्रतांमध्ये शिरोभागी शोभणारी सुंदर दिसणारी सुचरित दिव्य तेजस्वी सर्व लोकांनी नमस्कृत्य म्हणजे नमस्कार करावी श्री विष्णूंची प्रपौत्री कर्दम ऋषींची कन्या सुंदर मुखकमल असलेली अत्रि ऋषींची पत्नी महान दया शांती क्षमा यांनी शोभणारी अनसूया ही वेदांमध्ये गायली गेलेली आणि स्वधर्मानुचरण करणारी अशी ही श्री दत्तात्रेय चंद्र दुर्वास ऋषींची माता आणि जगातला संकटांचा निवारण करणारी माता अनसूया ही पवित्र 14 नावांचा जो कोणी तिन्ही काळी किंवा एक वेळेला श्रद्धा आणि भक्तिभावाने पाठ करतो त्याची भक्ती फलदायी होते आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो असं या सरस्वतींचं यांनी हे केलेलं आहे. अत्रि ऋषी आणि अनसूयेला काही कारणानं म्हणजे त्यांना तुरुंगवास भोगावा लागलेला होता. तर हे विचारप्रवण त्यांनी सगळ्या लोकांच्या मध्ये म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि निषाद अशा या आदिवासी लोकांच्या मध्ये पण तिनं काम केलेलं आहे. म्हणजे दोघा पती पत्नींनी असं काम केलेलं आहे. आणि स्त्रियांच्या म्हणजे अत्रि ऋषींनी पुरुषांना आणि अनसूयेनं स्त्रियांना तिनं विचारप्रवण केलेलं आहे. दानाचं महत्त्व त्यांना पटवून दिलेलं आहे. आणि म्हणजे आपण म्हणतो असतोमा सत्वमय तमसोमा ज्योतिर्गमय ह्या आदिवासी लोकांच्या पर्यंत तिनं हे संस्कार हे रुजवायचं काम ह्या दोघांनी केलेलं आहे. अत्रि ऋषी हे चांगले गणिती होते. ग्रहांच्या हालचाली सूर्यग्रहण हे सगळं त्यांनी अचूकपणानं हे सांगत होते. आणि हे या कर्मामध्ये ते जसे कुशल होते तर तसं ह्या पत्नीची साथ पण अत्रि ऋषींना बरोबरीनं होती. तर अशा या परायण महापतिव्रता महातपस्वी महातेजस्वी स्वधर्म कर्तव्य परायण आणि पतीच्या क्षेत्रामध्ये सर्व अंगांनी साथ देणाऱ्या अशा अत्रिपत्नी सती अनसूयेला मनोमन सर्व भावे नमस्कार. जय जय रघुवीर.